कोचिंग क्लासेसचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आणि ज्या पद्धतीने आता सरकारनं नवीन साच्यामध्ये नवीन चौकटीमध्ये यांच्या नियम आणि निकषाखाली यांना सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थानं आता येणाऱ्या भविष्यात कोचिंग क्लासेस कशा पद्धतीनं अजून रंग दाखवतील हे येणारा काळ ठरवेल. पण सध्या ज्या पद्धतीच्या भूमिका कोचिंग क्लासेसच्या संदर्भात घेऊन एक कायदा पारित करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे आणि वास्तविक स्वरूपात कोचिंग क्लासेस हा शिक्षण व्यवस्थेला मिळालेला वरदान आहे की शाप आहे, हा विषय सध्या पटलावर खूप मोठ्या पद्धतीने धुडमुस घालतोय. कारण की एवढी सगळी यंत्रणा असताना, एवढी सगळी परिस्थिती असताना, एवढं सगळं काही व्यापक खर्च असताना सुद्धा या कोचिंगचं दूध का मुलांना पाजलं जात आहे? का शाळा तेवढ्या सशक्त नाहीयेत? शिक्षक तेवढे सशक्त कॅपेबल नाहीयेत? का व्यवस्थाच तशी करून ठेवली की आम्हाला कोचिंगच्या डोस शिवाय आमचे विद्यार्थी तरू शकत नाहीत? अनेक प्रश्न आहेत पटलावर, पण मांडणार कोण? कारण की कोचिंग म्हणजे शिक्षण व्यवस्थेची उधळलेली सगळी परिस्थिती. कोचिंग म्हणजे व्यवस्थेने कशा पद्धतीनं शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उकरली आहे आणि खऱ्या अर्थानं यासाठी शासनाने एक नवीन कायदा काढून या कोचिंगच्या संदर्भात नवीन संकल्पना साध्य करणं म्हणजे सगळ्यात मोठी कवायत आहे. आज खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राष्ट्राचा आणि प्रांताचा विकास होतो ना, त्यालाच खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह उभं केलंय. आणि नेमकं काय आहे याच्यातून, काय भूमिका आहे आणि काय भविष्य आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या कोचिंग क्लासेसनं कांड केलेत, ज्या कोचिंग क्लासेसनं राष्ट्रभर आपली दिवे झेंडे फडकवलेत आणि त्या कोचिंग क्लासेसच्या मुळे खऱ्या अर्थानं एक सिस्टीम निर्माण झाली, त्यालाच लातूर पॅटर्न असं म्हणण्यात आलं. परंतु या लातूर पॅटर्नच्या माध्यमातून जी काही हवा काढण्यात आली आणि नेट पेपर फुटीमुळं ज्या पद्धतीने ही परिस्थिती ऐरणीवर आली, त्यामुळे खऱ्या अर्थानं दोषी कोण? पालक, शिक्षक का व्यवस्था? हा प्रश्न उभा राहिला. कारण ज्या पद्धतीनं या कोचिंग क्लासेसनं आपला विळखा या शिक्षण व्यवस्थेवर आवळला आणि खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्राची सगळी वाट लावली. आजपर्यंत जे प्रयोग या परिस्थितीनं केले, खऱ्या अर्थानं 10वीच्या नंतर 11वी 12वीचं कॉलेज मुलं विसरली. फक्त त्या रोबोट सारखी किंवा धावत्या यंत्र सारखी मुलं पळू लागली. सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत ही मुलं स्पर्धेत होती. कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला वेगवेगळ्या क्षेत्रात जायचंय, कोणाला पायलट व्हायचंय. कारण की 12वी नंतर सगळ्या कक्षा ह्या प्रवेशद्वाराच्या उघडतात असं सांगितलं जातं. त्यामुळे मग या शिक्षण व्यवस्थेने ज्या पद्धतीने या कोचिंग क्लासेसचा विळखा दाखवला आणि या कोचिंग क्लासेसमुळं जी भरमसाठ फी ही जी सर्वसामान्य पालकांच्या आवाक्यातली नव्हती. काहींनी तर आपली शेती विकून आपल्या मुलांना त्याच्या भवितव्यासाठी शेती विकून त्यांना या कोचिंग क्लासेसच्या विळख्यात घातलं. पण शेवटी हातात काय मिळालं? गाजर. आणि हे गाजराचीच परिस्थिती पुन्हा शासन नियम आणि चौकटीच्या पद्धतीनं पुढे आणतंय. आता त्या मुलाला कोचिंग क्लासेस घ्यायचे असतील तर त्याचं वय हे 13 वर्ष किमान असलं पाहिजे. 13 वर्षाच्या खालच्या मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. कोचिंग क्लासेस हे शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात घेता येणार नाहीत. कोचिंग क्लासेसच्या संदर्भात जी काही मान्यताप्राप्त शाळा आणि कॉलेजमधल्या प्राध्यापकांना शिकवता येणार नाही. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून जी नोंदणी आहे ती अधिकृत करावी लागेल. असे अनेक मसुदे शासनाने तयार केलेत. पण वास्तविक स्वरूपात शासन हे विसरलं की ज्याच्यावर आम्ही कोट्यावधी रुपये खर्च करतो, जी परिस्थिती निर्माण व्हावी, मुलं शिकावी आणि गोरगरिबांच्या मुलांना विकासात्मक पंख मिळावी, यासाठी आम्ही जी भूमिका घेतो, या भूमिकेत या नव्या कृत्रिम पंखांचं काय काम आहे?
का आमची सिस्टीम त्या पद्धतीने कार्यक्षम नाहीये? ती महाविद्यालय आणि ती शाळा तेवढ्या कॅपेबलच नाहीयेत की जी मुलांचं भवितव्य घडवू शकतील. हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर आहे. ज्या पद्धतीनं या शाळा, या कोचिंग क्लासेसनं 11वी आणि 12वीचे कॉलेजेस पूर्ण संपवले आणि ठेका घेतला होता या कोचिंग क्लासेसनं. आम्ही म्हणतो त्याच महाविद्यालयात तुमचा आम्ही प्रवेश करून देऊ आणि त्यानंतर तुमची परिस्थिती आम्ही घडवू. तुम्हाला एवढे टक्केवारी मिळवायची असेल तर ही फी मोजा. तुम्हाला या कोर्सला जायचं असेल तर एवढी फी मोजा. अशा पद्धतीची धंदेवाई पद्धत सुरू केली होती. म्हणजे दुकानात गेल्यानंतर नसतं का, तुम्हाला प्रीमियम पाहिजे का, एक्स्ट्रा प्रीमियम पाहिजे का, लोकल पाहिजे का, तुम्हाला साधं पाहिजे का, तुम्हाला विशेष पाहिजे का, स्पेशल पाहिजे, अशा पद्धतीच्या ज्या भूमिका असतात तशा भूमिका या कोचिंग क्लासेसवाल्यांनी मांडून ठेवल्या होत्या. आता या नवीन नियमामुळं आळा काय बसेल का सिस्टीमची सगळी पोलखोल होईल. कारण की महाविद्यालय आणि शाळांच्या परिस्थित्या बघितल्या तर आज कितीतरी महाविद्यालय आणि शाळा या फक्त आपल्या परिस्थित्या लपवण्यासाठी काम करतात. आणि विशेष करून खाजगी शाळा, गुणवत्ता नसलेले शिक्षक इथं भरण्यात आलेत. नाव, वशिला, फक्त पैसा या पद्धतीनं भरण्यात आलेली ही व्यवस्था. मग या व्यवस्थेला या नवीन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मिळालेले हे वरदान आहे ना, परिस्थिती झाकण्यासाठी. उघड होत्या त्यांच्या परिस्थित्या, तुमच्या शासनाच्या परिस्थित्या ज्या पद्धतीने तुम्ही मांडताय. आजही तुम्ही ज्या पद्धतीने 11वी 12वीच्या साठी बायोमेट्रिक प्रेझेंटी हा विषय लावून धरला होता, कुठे गेला तो विषय? फक्त पटलावर फक्त चर्चा रंगवण्यासाठी विषय आणला होता का? आजही महाविद्यालयातल्या कोणत्याही 11वी 12वीच्या मुलांच्या बायोमेट्रिक प्रेझेंट्या कुठंच घेतल्या जात नाहीयेत. मुख्यमंत्री फक्त मोठमोठ्या घोषणा करतायत आणि घोषणा करून सुद्धा आजही या कोचिंग क्लासेसचा विषय अजूनही आटोक्यात आलेला नाहीये. अनेक कोचिंग क्लासेस आहेत, आजही धंदा मांडून बसलेत, विद्यार्थी आजही त्यांच्या भरोशावरच आहेत. पण या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थानं रोखलं पाहिजे का? बाबासाहेबांना किंवा जी काही तत्सम मंडळी त्यावेळेस या देशाचे भवितव्य म्हणून पुढे आली, सुभाषचंद्र बोस असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, मदन मोहन मालवीय असतील, किंवा जी काही एकूण जी सगळी फळी असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, का यांना या क्लासेसचं दूध पाजलं गेलं होतं? त्यांच्या शिक्षण व्यवस्था ज्या पद्धतीनं भक्कम आणि मजबूत होत्या त्यामुळे ते राष्ट्राचं भवितव्य घडू शकले. पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत, स्पर्धकच येऊ द्यायचे नाहीये. तुम्हाला त्या मॅकॅव्हली सारखी तुमच्या डोक्यात भूमिका आहे. मॅकॅव्हलीने ज्या पद्धतीने या भारतीय मूळ शिक्षण पद्धती मोडून काढली आणि कारकुनी शिक्षण पद्धती निर्माण करून फक्त भारतामध्ये कारकून निर्माण करण्याची परिस्थिती ठेवली ना, तसं तुम्ही फक्त या सर्वसामान्य जनतेतून एक पैसे कमवण्याची यंत्र उभी करतायत, पण त्यांच्यातली संपन्नता, त्यांच्यातला विकास, त्यांच्यातली भूमिका सगळी मारली आहे तुम्ही. त्यामुळे सामाजिक परिस्थिती खऱ्या अर्थाने या कोचिंगवर अवलंबून राहील का? आणि कोचिंग हा शाळापैकी वरदान आहे, हा विचार तुम्ही करावा. कारण की कोचिंगच्या माध्यमातून काही होणार नाही. बेरोजगारांना ज्यांच्यात लायबिलिटीज नाहीये ते कशा पद्धतीने पुढे येतील? तर खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे ते लायबल असले असते तर त्यांनी आपल्या एखाद्या ठिकाणी आपली नोकरी मिळवली असती, त्यांनी उदरनिर्वाहासाठी वेगळे पर्याय निर्माण केले असते, पुस्तकं लिहिली असती, विद्यार्थ्यांसाठी पुस्तकही महत्वाची ना, पुस्तकं लिहिली असती. पण त्यांनी गोरखधंदा मांडलाय आणि हा गोरखधंदा सर्वसामान्य माणसाला त्या वाळवीसारखी पोखरतोय. त्यामुळे शासनाने हे विधेयक आणण्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं शाळा आणि महाविद्यालयांची परिस्थिती यांनी ती वाळवीसारखी पोखरून काढलेली आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने चाप बसून तुमच्या बायोमेट्रिकची जी प्रेझेंटी आहे त्या प्रेझेंटीचा फॉर्म्युला परत अंमलात सुरू केला पाहिजे, तरच या भारतामध्ये नवीन भविष्य उभं राहील. नाहीतर ती आहे ती परिस्थिती आणि आहे ती कथा आणि व्यथा ही मांडताना खऱ्या अर्थानं दुःख होतंय, परंतु काय करणार, परिस्थिती तशी आहे. कारण की ही जी आत्मकेंद्रित वृत्ती करून समजून ज्या पद्धतीचे धोरणात्मक निर्णय सोडून वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेण्यात येतात ना, त्यामुळेच हा देश सोन्याच्या चिडियापासून आज दरिद्रेच्या रेषेखाली जगतोय. आणि त्यासाठी ते 5 किलो तांदूळ आणि 5 किलो
गहू आजही आम्हाला वाटप करावा लागतोय, त्याची कारणच ही आहे. त्यामुळे ह्याच्यावर सखोल विचार करून येणाऱ्या परिस्थितीत हा कायदा किंवा ही कोचिंग क्लासेस व्यवस्था कशी बंद करता येईल याकडे शासनाने लक्ष घालावं आणि येणाऱ्या भवितव्याला घडवण्यासाठी महाविद्यालयच एक माध्यम ठरावं, एवढीच विनंती. काय वाटतंय तुम्हाला या संदर्भात? काय भूमिका आहे याच्यावर? विचार करा आणि पटलं तर सांगा कॉमेंटच्या माध्यमातून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.